आम्ही कधी मराठीने दारबंदी केलीत? कधीच नाही. कारण हे जनतेचं आंदोलन आहे, त्यामुळे याला दारं नाही आहेत. आम्ही दारं बंद नाही करत. सरकार ते आहेत, त्यांनी ठरवावं. चर्चा करायची, मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं. पण 4 तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय. कारण माझ्यावर किती संकट सरकारनं आणले, सरकारला मी सापडत नाही कशातच. कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही, डावं टाकते ते फुटत नाही. मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी, सगळे. आता नवीन बी काल परवापासून आणलंय, 13-14 वर्षापूर्वीची केस उकरून काढायची. काय याची फसवणूक, कोण काय याची फसवणूक, कोणाचे काय बांध कापलेत मी? हे सरकारचं काम आहे. आमचे लोक फोडायचे, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या. माझं मराठा समाजाला आव्हान आहे 10-5 रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा. करोडो लेकरांचा तळतळाट कशाला घेता? आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. सरकार डाव साधणार आहे, खोटे नाटे काही करून. काय खोटं काय होणार आहे? 13-14 वर्षापूर्वीच्या केसेस आता कसं काय निघत्या? तुम्हाला म्हणजे मी कुठं गटत नाही म्हणून इकडे गाठवायचं, त्यात काय संबंध आहे? ज्याचं त्याचं काम जेणे त्याने करावं, जेणे त्याने ज्याची त्याची द्यायची. मोठं एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशातही नाव घ्यायचं आणि मला बदनाम करायचं. सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही, मी समाजापासून लांब जाणार नाही. आणि तुम्ही किती मला हे काल परवाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले 13-14 वर्षानंतर, तरीही मी मागे सरकत नाही माझ्या समाजासाठी. कारण माझा काहीच दोष नाही कशातच. सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात का? काय आमचे दारं बंद नाही म्हणलं ना. हे सामाजिक आंदोलन आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. मी यांचा एक बी डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले, फोडायचा प्रयत्न केला, तरी मी हटू शकत नाही. सरकारनं 2-3 डाव सुरू केलेत. कालचं एक ते प्रकरण उकरून आणलं 13-14 वर्षाचं केसेसचं, तेही घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला तिकडं दाबायचं. माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही, सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेलं डाव. मी फक्त कायद्याचा सन्मान करतो, न्यायालयाचा सन्मान करतो. म्हणून मी न्यायमंदिरासमोर जाऊन काल उभा राहिलो संबंध नसताना. सरकार हे डावं टाकते, सरकारने दुसरे डावं सुरू केलेत. जाऊ दे, मला सांगणं गरजेचं आहे. लोक फोडायचे आमचे, हे 4-5 दिवसातला खेळ येऊ आणि सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचं. गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं. सरकारने आम्हीच दाखवायचं मध्यस्थी करणारा मराठ्याचा आहे. इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या, आंदोलन बंद करायचं. तू मराठ्याचा आहे ना. करोडो लेकराच्या तोंडाला आलेला घास, तो 2-4 लेकरं सुखी होतील काय तुला असतील ती 5-50? मराठ्यांच्या लेकराच्या नरड्यात काय रोगर होती तो का? करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट घेऊन तो हे लेकरं लय सुखी राहणार आहेत का? लेकराच्या नरड्यात काय रोगर होती तो का? करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट घेऊन तो हे लेकरं लय सुखी राहणार आहेत का? गोळ्या बिस्किट औषधं इकाना तो हे म्हणून गोरगरीब करोडोच्या लेकराचा वाटोळं करतो का? सावध राय, नको वाटोळं करू. कशाला सहाय्य घेतो आणि फोडतो? कोण नाही सहाय्य करणार या गावातला, कोणी नाही करणार. खानदानी इमानदारी लोक आहेत इथे. दुसऱ्या धमक्या त्यांना तुम्हाला पुढं निवडून नाही यायचा. खानदानी पोट्टे म्हणा लागते ना गावातले. त्यांनी छाती ठोकून सांगितलं आजच राजीनामे फेकून देतो. चल, नाही राजकारणाची गरज, जातीची गरज आहे मला मराठीची. याला म्हणतात खानदानी अवलाद. काय सरकार करून घेतं हे? काय करून घ्यायला सरकार? एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना. मराठ्याचं आंदोलन मोडायला कशाला नशिता? कशाला नसेला? कशाला साहेब? कोण सही देत नाही. कोणाला मराठा असो किंवा गाव लेवलचा महाराष्ट्रातला ओबीसी बांधव असो, सगळ्याला वाटतं गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं? आणि कुठं साहेब तिने आंदोलन मोडत असतं काय? आंदोलन एका समाजाचं आहे, न्यायासाठीच आहे. करणाराला थोडी लाज वाटली पाहिजे. करोडो लेकरांचा तळतळाट घेतलं ना, वाकडे तिकडे होते लेकरं तुझी. सोपं समजू नको. करोडो लेकरांच्या डोळ्यात अश्रू आहेत, लाखो पोरावर केसेस आहेत, आया बहिणीचे डोके फुटलेले आहेत. 400पेक्षा जास्त आया बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलंय. 400पेक्षा जास्त या आरक्षणासाठी.
तू कुंकड दुरण घेऊन चालला तो सरकारचं ऐकून. कोण 2-3 मंत्री असते तुझ्या संपर्कात, ते तुला काही देतीन बी. तो हे 2-4 लेकरं सुखात राहतील. बाकीच्या लेकरा जर तळतळाट लागला ना, कधी रात्री लेकडं वाकडे होतील कळायचं सुद्धा नाही तुला. नीट राय, कळायचं सुद्धा नाही. इतका तळतळाट बेकार असतो गोरगरिबाच्या करोडोच्या लेकराचा. हा, हे पाप कुठं फेडणार आहेस तू? थोडीफार चिरीमिरी घेशील, सह्या करणाराला वाटशील बी, सह्या घेशील, निवेदन देशील. आंदोलन बंद होत नसतं. तो निवेदन दिलंच नाही तर 10 लाख बी सह्या घेतल्या तरी आंदोलन बंद होत नसतं. पण ध्यानात ठेव, मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको आणि करोडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको. तळतळाट जर लागला ना, कधी कधी काय होऊन जाईल. दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं केल्यावर तुझ्या माहीत सुद्धा नाही व्हायचं. तोच लेकरं सुखी ठोयासाठी सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटकं करू नको. रोज तो हे नाटकं ऐकायला येतात. तरी आणखीन समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाही तर घेणार बी नाही. इमानदार आहेत, नीट राय. दादा, आता एक कॉन्ट्रॅक्टी भरतीसाठी म्हणजे ज्या भरत्या होणार आहेत येत्या काळामध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने होणार आहेत असा सुद्धा GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. त्या संदर्भात काय सांगणार आहेत? कारण क्लास 2 क्लास 3च्या ज्या काही म्हणजे 4 पर्यंतच्या काही भरत्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टी पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत. त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टी पद्धतीच्या भरतीमध्ये. नाही, आता मी नाही GR बघितला तो. आता मला इतकं शिरेशी म्हणलं तर ते बघितल्याच्या नंतरच बोलावं लागणार आहे. असं अंदाजे काही बोलून मला नाही चालत. कारण काय प्रकार आहे काय नाही प्रकार आहे हे मला बघणं खूप गरजेचं आहे. मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढं आणलं जातंय आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय, तरी मी हटत नाही. जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्टी पद्धतीनं जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढं? मी बघितलंच नाही, पूर्ण बघितल्याशिवाय काय काय केलंय, काय नियमावली टाकली हे सगळं बघावं लागणार आहे. परंतु जे सगळ्याचं होईल ते मराठ्यांचं होईल. पण मराठ्यावर अन्याय इथून पुढं होऊ देणार नाही. जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार. ही आपला मराठ्यांना शब्द आहे. आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना, मोगाशी तेच सांगितलं, पुन्हा तेच सांगितलं. किती सरकार नोकरून काढेन, किती लोक फोडले, किती जणाला पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फोडून घ्यायला लावल्या आणि कसल्या जुन्या नाण्या खोट्या खाट्या केसेस उकरून काढल्या. मी हटत नाही मराठ्यासाठी. मी जेलमध्ये जाऊन खडी फोडीन. सरकार मला इकडे मॅटरमध्ये टाकत नाही ना, इकडे जरी टाकलं तरी मी खडी फोडीन. पण मराठीशी बदनामी नाही करत, मराठी शिकादारी मी नाही करू शकत कधीच. हे सरकारचे डाव आहेत. यासाठी नेमणं, हे डाव नाही तर काय. माझ्या विरोधात यासाठी नेमणं, माझ्या समाजाच्या विरोधात नेमणं, आमच्यावर हल्ला होऊन आमच्याच विरोधात यासाठी. तुम्ही यासाठीमध्ये त्या पोलिसांची यासाठी करणार आहेत का सगळ्यांची? खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवरती, हे सरकारचे डाव आहेत. आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे, तरच मराठ्याचं कल्याण होणार आहे. कसलाही यांनी गैरसमज केला तरी हे सरकारशिवाय होऊच शकत नाही. की 13-13, 14-14 वर्षापूर्वीचे कव्हाचे मॅटर आत्ता काढले, हे सरकारशिवाय होऊच शकत नाही. सरकारने हे कुठाने करू नये, कारण फडणवीस साहेबांचं सरकार आहे. जरा त्यांनी आणखीन याच्यावर गांभीर्याने विचार करावा. लोकांना लई पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लावू नये, लई आंदोलनासाठी निवेदनं तयार करायला लावायला लावू नये. त्यांचे 1-2 मंत्री आहेत त्याच्यात त्यांनी करायला लावायला लावू नये. आंदोलन मराठ्यांचं आहे. एकदाच मराठा विरोधात गेला ती एवढी फजित झाली. आता जर गेला तिने तळात कोणी नाही राहणार. फडणवीस साहेबांनी या आमचेच लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये. परत निवेदनं तयार करून आंदोलन बंद करा ही मागणी गावकऱ्यांची, हे कुठाने करायला लावू नये. आमचे 10-5 पोरं फोडायचे, त्यांना पत्रकार परिषद आमच्या विरोधात घ्यायला लावायच्या. आमच्या जुन्या केसेसबद्दल बोला म्हणायचं, त्यांना बोलायला लावायचं बळच. मग त्यांना 2-2 घंटे मीडिया उपलब्ध करून द्यायचा. हे सरकारनं कुठाने करू नये. गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळावं, ह्योच त्यांच्यासाठी बेस्ट मार्ग राहील. मी हटू शकत नाही, कारण माझा कोणत्याच कशातच संबंध नाही, कोणत्याच केशी. त्याच्यामुळे मी हटत नाही. तुम्ही जर मला परेशान करायचा प्रयत्न केला, माझा मराठा तुम्हाला जिरे सांगल्याशी सोडणार नाही. आणि याच्यानंतर मी कुठं जातं बी नसतो. जातं बी नसतो. तू किती खोट्या केसेस सरकारनं माझ्या विरोध उकरून काढ्या तरी मी जात नसतो. आता सरकारकडून तुम्हाला काही ह्या 2 दिवसामध्ये कॉल, फोन की हे आंदोलन तुमचं सकारात्मक आम्ही मार्गी लावू या संदर्भात काही कॉल वगैरे काय आलेत? नाही, माझ्याकडे काहीच नाही. निरोप सुद्धा नाही माझ्यापर्यंत आणखीन कसलाच. ओके, येतील. त्यांना यायचं असेल तर आमच्या दारं बंद आहेत. आम्ही काय सरकारला कुठे शत्रू मानलेलं आहे गावा? येतील. आंदोलन करता म्हणून आम्हाला सरकारकडे बघणं जबाबदारी असती सरकारची. आमचीही जबाबदारी असती. सरकार आल्याच नंतर चर्चा करायची. बळच कसली आहे म्हणा. त्यांना यायचं असेल आमचे दारं उघडे, पण आम्ही घेतल्याशिवाय हटत नाहीत. फक्त सरकारला पुन्हा विनंती, काड्या जरा कमी करा, लय जड जाईल तुम्हाला.
माझ्याकडे काहीच नाहीये. खोटे नाटे आरोप माझ्यावर टाकायचे आमच्याच लोकांच्या माध्यमातून बंद करा. आमचे लोक फोडून प्रेस घ्यायला लावायचं बंद करा. एवढे कुठाने मात्र बंद करा. नसता पुढच्या काळात आणखी लय जड जाणार आहे. धन्यवाद. लेवल टून घे लय गामन